नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण क्रिसमस स्पेशल डोनट रेसिपी, तर आज मी डोनटची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या खायच्या चमच्याने, म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने मी 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि या चमच्याने 1 चमचा ईस्ट, अशा पद्धतीचं ईस्ट मिळतं मार्केटमध्ये, ते टाकलेलं आहे. आणि आपल्याला ईस्ट आणि साखर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण छान मिक्स करून घेतलं तर हे ईस्ट छान फर्मनंट होतं. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं याला झाकून ठेवून द्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ईस्ट छान फर्मनंट झालेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये मी टोटल 400 ग्राम मैदा वापरलेला आहे. तर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे. चाळण माझी छोटी होती म्हणून नंतर मी पीठ यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने टोटल 400 ग्राम मी मैदा यामध्ये वापरलेला आहे. आता यामध्ये 1 चम्मचभर तेल टाकायचं आहे आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेत आहे. जर तुम्हाला दुधाने हे पीठ मळून घ्यायचं असेल तर तुम्ही दुधाने सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता. मी नंतर यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे, कोमट पाण्याचा. तर अशा पद्धतीने मी पाणी टाकून हे पीठ छान असं मिक्स करून घेत आहे, म्हणजे मळून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे मी पीठ मळून घेत आहे आपटून. तर यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर बटर टाकायचं आहे आणि हे पीठ एक 10 मिनटं छान असं आपटून मळून घ्यायचं आहे. आपण जेवढं पीठ छान मळून घेऊ त्याच्यानुसार हे पीठ आपलं छान फर्मनंट होतं लवकर आणि मस्त होतं. तर अशा पद्धतीने मी हे पीठ छान मळून घेत आहे. जर या बाउलमध्ये होत नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर हे छान पीठ मळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे पीठ आणि या बाउलमध्ये आपल्याला 1 तासाभरासाठी फर्मनंट व्हायला ठेवून द्यायचं आहे. 1 तासाभरानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे पीठ छान फर्मनंट झालेलं आहे. तर याला पंच मारून याची हवा काढून घ्यायची आहे आणि 2 मिनटं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला किचन प्लॅटफॉर्मवर मैदा डस्ट करायचा आहे आणि याची आता लाटी करून घ्यायची आहे. जर तुम्हाला 2 भागात करायचं असेल तर तुम्ही 2 भागात करू शकता. तर अशा पद्धतीने याची मी लाटी करून घेत आहे मोठी. तर मी एक साधारणतः अर्धा इंचाची लाटी केलेली आहे. त्याच्यामुळं काय होतं, आपले जे डोनट आहेत ना, याला छान असा आकार मस्त येतो, म्हणजे ते छान फुलतात. तर अशा पद्धतीने मी हे लाटी करून घेतलेल्याने वाटीच्या साह्याने हे आपण डोनट करून घेत आहे. जर तुमच्याकडे डोनट कटर असेल तर त्यानं तुम्ही करू शकता. आणि मध्येसाठी मी नोझल वापरलेला आहे. जर तुमच्याकडे कोणत्याही बॉटलचं ढक्कन असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर मी एका प्लेटमध्ये मैदा डस्ट केलेला आहे आणि हे डोनट अशा पद्धतीने यावर टाकलेले आहेत, कारण नंतर आपल्याला हे उचलताना थोडेसे फुलतात आणि चिपकले तर मग हे डोनट खराब होतात. मग अशा पद्धतीने मी हे डोनट सर्व करून घेतलेलं आहे. आणि डोनटला वर आपल्याला चॉकलेटचं कोटिंग करायचं आहे, म्हणून अशा पद्धतीने मी मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. आणि हे आता मी मेल्ट करून घेणार आहे. इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, एक 10 मिनटं आपण डोनट साईडला ठेवले होते आणि हे थोडेसे फुललेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे उचलत आहे. आपण खाली मैदा टाकल्यामुळं, डस्ट केल्यामुळं प्लेटमध्ये हे डोनट छान उचलले जातात. आणि तुम्ही जर मैदा टाकला नसेल तर हे डोनट उचलच नाहीत आणि तुटतात. म्हणून कशावरही टाकताना थोडासा खाली डस्ट मैदा करा, म्हणजे हे डोनट छान उचलले जातात. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले डोनट तयार झालेले आहेत आणि किती छान फुललेले आहेत बघा. तर हे डोनट आपण ब्राऊन झाले आहेत, तर हे मस्त असे तयार झाले तर काढून घेतलेले आहे. आता दुसरासुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असे डोनट आपले फुलत आहेत, म्हणजे जसे मार्केटमध्ये मिळतात ना तशा पद्धतीचे हे डोनट तयार झालेले आहेत. आता ही सुद्धा डोनट आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने सर्व डोनट मी तळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि कंपाऊंडसुद्धा मी मेल्ट करून घेतलेलं आहे. आता या डोनटला कंपाऊंडचं कोटिंग करून घेणार आहे आम्ही चॉकलेटचं.
तर मी थोडेसे व्हाईट कंपाऊंडने कोटिंग करत आहे आणि थोडेसे आपले मिल्क कंपाऊंडने कोटिंग करत आहे. तर अशा पद्धतीने कोटिंग केल्यामुळं काय होतं, आपले डोनट्स दिसायला खूप छान दिसतात आणि मुलांना हे थोडे आकर्षकसुद्धा वाटतात. त्याच्यामुळं बाहेर तर हे असेच मिळतात, म्हणून मी अशा पद्धतीने हे केलेले आहेत. आता चॉकलेट कंपाऊंडने सुद्धा मी काही डोनट कोटिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, मी चॉकलेट मिल्क कंपाऊंडने पण काही डोनट कोटिंग करून घेतलेले आहे. तर अर्धे काही मी मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंडने असे कोटिंग करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने केल्यामुळं काय होतं, आपले डोनट दिसायलासुद्धा छान दिसतात आणि याच्यावरती स्प्रिंकल वगैरे स्प्रेड केल्यामुळे ते आकर्षक दिसतात आणि मुलांना खावेसे वाटतात. तर अशा पद्धतीने मी हे सर्व कोटिंग करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर माझा थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे, स्प्रिंकल वगैरे टाकताना हा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपले डोनट किती मस्त असे तयार झालेले आहेत, जसे मार्केटमध्ये मिळतात ना तसे. तर तुम्हाला एक मी डोनट तोडून दाखवते, किती मस्त तयार झालेलं आहे बघा, सॉफ्ट तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीचे हे डोनट तुम्ही घरच्या घरी करून मुलांना देऊ शकता. खूप छान होतात, मस्त होतात, टेस्टलासुद्धा सेम मार्केटसारखे लागतात आणि दिसायलासुद्धा खूप आकर्षक होतात. तर या क्रिसमसला मुलांना तुम्ही आवर्जून असे हे डोनट्स खायला दिले ना तर ते खूप खुश होतील. तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही डोनटची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.